नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर संध्याकाळी 6 वाजता एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी एक छोटंसं करेक्शन करून घ्या. आपण याआधी पाहिलं होतं की निर्मल पुरजा यांचं नुकतंच निधन झालं व ते एक गिर्यारोहक आहेत आणि ते कोणत्या देशाचे आहेत असं जर विचारलं तरी ते हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यांचा जन्म नेपाळमध्ये झालेला आहे, पण ते एक ब्रिटिश नागरिक होते. ठीक आहे, चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026चा डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार P. पेचियम्मल व गोविंदमल या 2 व्यक्तींना जाहीर झाला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नुकताच आता चेन्नईमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला होता व त्यामध्ये या 2 महिला पर्यावरण कार्यकर्त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि शाश्वत शेती या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या दोन्ही व्यक्तींविषयी माहिती सांगायची झाली तर या दोन्ही व्यक्ती तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यापैकी P. पेचियम्मल यांनी सागरी संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिलं, तर गोविंदमल यांनी सेंद्रिय शेतीत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी हवामान बदलास अनुकूल शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याचं कार्य केलेलं आहे. आता हा पुरस्कार पहा. डिरॅक पदक पटकावणारे दुसरे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ कोण ठरलेत? मित्रांनो, 2026चे डिरॅक पदक 4 भौतिकशास्त्रज्ञांना जाहीर झाले असून त्यापैकी दीपक धर हे एक आहेत. दीपक धर यांच्या आधी 2014 साली भारताच्याच अशोक सेन यांना हा पुरस्कार मिळाला होता व त्यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे दीपक धर हे दुसरेच भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. हा पुरस्कार 1985 पासून इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरिटिकल फिजिक्सद्वारे देण्यात येतो व यंदाचे जे विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात दीपक धर बरोबर बर्नार्ड डेरिडा, मार्क मेजार्ड व हाईम सोमपोलिन्स्की यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, दीपक धर यांच्याविषयी हे नोट करून घ्या. दीपक धर हे सध्या बेंगळुरू येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरिटिकल सायन्समध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याआधी 2022 साली बोल्ट्झमन हा पुरस्कार सुद्धा मिळाला होता व बोल्ट्झमन पदक मिळवणारे ते पहिलेच भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ठरले होते. 2023 साली त्यांना पद्मभूषण तर 1991 मध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान मक्का संयुक्त संरक्षण करार करण्यात आला? तर हा जो मक्का संयुक्त संरक्षण करार आहे हा सौदी अरेबिया, तुर्की व पाकिस्तान या 3 देशाद्वारे करण्यात आला. नाटोच्या धर्तीवर आता या 3 देशांनी हा करार केला आहे व या करारावर या 3 देशांनी 7 ऑगस्ट रोजी स्वाक्षरी केली. या कराराचं मुख्य वैशिष्ट्य काय? तर एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास तो सर्व सदस्यावरील हल्ला मानला जाईल, हे या कराराचं वैशिष्ट्य आहे. हा करार 3 देशाद्वारे मक्का येथे करण्यात आला. यासाठी याला मक्का संयुक्त संरक्षण करार या नावानं ओळखलं जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 मध्ये भारत आणि अमेरिकेच्या नौदलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या EOD एक्सरसाइजचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या एक्सप्लोजिव्ह ऑर्डनन्स डिस्पोजल एक्सरसाइजचं आयोजन कोची येथे करण्यात आलं. कोचीमध्ये हा सराव 10 ऑगस्टपासून सुरू झाला असून 14 ऑगस्टपर्यंत चालेल व याचा मुख्य उद्देश काय? तर दोन्ही नौदलाच्या EOD आणि डायव्हिंग टीममधील समन्वय व सुसंगतता वाढवणे हा आहे. आता ही नियुक्ती पहा. एअर इंडियाचे नवीन CEO आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता एअर इंडियाचे नवीन CEO हे टेओल्डे गेब्रेमारियम बनले आहेत. टेओल्डे गेब्रेमारियम हे 5 ऑगस्टपासून एअर इंडियाचे नवीन CEO बनले आहेत. त्यांच्या आधी कॅम्पेबल विल्सन हे CEO होते व त्यांच्या जागी आता टेओल्डे गेब्रेमारियम हे एअर इंडियाचे नवीन CEO बनले आहेत. गेब्रेमारियम यांनी याआधी इथिओपियन एअरलाइन्सचे CEO म्हणून 10 वर्ष कार्य केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्रोल अहवाल 2025 नुसार भारतीय सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये अव्वल स्थान कोणी पटकावले? तर या क्रोल अहवालानुसार भारतीय सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये शाहरुख खान यांनी अव्वल स्थान पटकावलं आहे. या अहवालातील माहितीनुसार शाहरुख खान
हे 177.9 दशलक्ष अमेरिकी डॉलर ब्रँड मूल्यासह भारतातील सर्वाधिक मूल्यवान सेलिब्रिटी ब्रँड ठरले आहेत. शाहरुख खान यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 162.9 दशलक्ष अमेरिकन डॉलरसह रणवीर सिंह आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर 158.4 दशलक्ष अमेरिकन डॉलरसह विराट कोहली आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या द्विमासिक मौद्रिक धोरणानुसार आरबीआयचा रेपो दर किती टक्के निश्चित करण्यात आला आहे? यंदा सुद्धा आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला व सध्या आता या निर्णयानंतर रेपो दर काय आहे तर 5.25% इतका सध्याचा रेपो दर आहे. याबरोबरच सध्या एसडीएफ दर हा 5%, एमएसएफ दर 5.50%, बँक दर 5.50%, तर फिक्स रिझर्व्ह रेपो रेट हा 3.35% इतका आहे. आता ही निधन वार्ता पहा. नुकतेच आता न्यायमूर्ती मनमोहन सिंह लिब्राहन यांचे निधन झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक लिब्राहन आयोग स्थापन करण्यात आला होता. तर हा आयोग कधी स्थापन करण्यात आला हेच आपल्याला सांगायचे. तर लिब्राहन आयोग हा 1992 मध्ये स्थापन करण्यात आला होता. हा कशाशी संबंधित होता तर मित्रांनो, अयोध्या येथील बाबरी मशीद विध्वंसाच्या चौकशीसाठी 16 डिसेंबर 1992 रोजी केंद्र सरकारने हा एकसदस्यीय लिब्राहन आयोग स्थापन केला होता. हा भारतातील सर्वात मोठा प्रदीर्घ काळ चाललेला चौकशी आयोग ठरला, ज्याने 17 वर्षानंतर म्हणजेच 30 जून 2009 रोजी आपला अंतिम अहवाल सादर केला. मनमोहन सिंह लिब्राहन यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे व त्यांनी त्यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश तसेच हरियाणाचे ॲडव्होकेट जनरल म्हणूनही काम केलेलं होतं. पुढील प्रश्न. जीआय टॅग प्राप्त मिथिला मखानाची प्रथमच समुद्रमार्गाने कोणत्या देशाला निर्यात करण्यात आली? तर आता जीआय टॅग प्राप्त मिथिला मखानाची प्रथमच समुद्रमार्गाने ऑस्ट्रेलिया या देशाला निर्यात करण्यात आली. आपेडाद्वारे निर्यात करण्यात आली असून बिहारमधून समुद्रमार्गाने ऑस्ट्रेलियाला जाणारी ही मखाण्याची पहिलीच खेप आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भारताच्या मखाना उत्पादनापैकी जवळपास 85% उत्पादन हे एकट्या बिहारमध्येच होते व बिहारमध्येच अलीकडेच मखाना बोर्ड सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक जैवइंधन दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक जैवइंधन दिन आहे हा दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 10 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो तर 10 ऑगस्ट 1893 रोजी डिझेल इंजिनचे संशोधक सर रुडॉल्फ डिझेल यांनी पहिल्यांदा शेंगदाणा तेलावर इंजिन यशस्वीपणे चालवून दाखवले होते व त्यांच्या याच ऐतिहासिक प्रयोगाच्या स्मरणार्थ हा दिन दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन सुद्धा साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट कोण ठरल्यात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच भावना कांत या आता भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला टॉप गन पायलट ठरल्यात. अलीकडेच त्यांनी फायटर कॉम्बॅट लीडर हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करत हा मान पटकावला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इथिओपियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.